पिंकी जोशी आणि पहिली बातमी आहे वाहतूक कोंडीची। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। चारोटी टोल नाक्यावर वाहनांची ही गर्दी झाली आहे। 16 फेब्रुवारीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे। आता फास्टॅग स्कॅन होताना अजूनही अडचणी येत आहेत। बऱ्याच वाहनांचे फास्टॅग स्कॅन होत नाहीत, त्यामुळे वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत आणि परिणामी वाहनांच्या या अशा रांगा वाढत चालल्यात। गर्दी झाल्यामुळे काही वाहनं विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून सुद्धा जात आहेत। या सगळ्या वाहतूक कोंडीचा फटका एका रुग्णवाहिकेला सुद्धा बसलाय। ट्रॅफिकमध्ये अडकल्याने या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून बाहेर काढण्यात आलं। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विजय राऊत। विजय, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? अजूनही एवढी मोठी वाहतूक कोंडी आहे? ओके, की वाहतूक कोंडी जी आहे मोठ्या प्रमाणात झाली आहे। आपल्याला पाहायला मिळते जवळपास 3 किलोमीटरची रांग जी आहे ती लागलेली पाहायला मिळते मुंबईकडनं गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरती। सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं या ठिकाणी तर बाबा टोल पहिल्यांदा घेतला जायचा, त्यामुळे अनेक वाहनांना फटका बसायचा, लांब रांगा लागायच्या। त्यासाठी फास्टॅगची मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आली आणि कालच अनिवार्य केलं फास्टॅग। असं असताना देखील जर वाहनाच्या एवढ्या लांब रांगा लागल्या तर त्या फास्टॅगचा काय उपयोग असं देखील या ठिकाणी जे आहे बोललं जातंय। आणि चालकामध्ये वाहन चालक आणि जे IRBचे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादवाद होते, कारण जवळपास 1-2-3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 10 ते 15-20 मिनिट, अर्धा तास 1 तास लागायला। त्यामुळे लोक जे आहेत, चालक जे आहेत ते ह्या ठिकाणी जे आहेत त्रस्त झालेले पाहायला मिळतात। वारंवार ह्या ठिकाणी जे आहे अशाच वाहनांच्या लांब रांगा जे आहेत आपल्याला लागताना पाहायला मिळतात। तरी देखील IRB जे आहे नियमांचे या ठिकाणी उल्लंघन करताना पाहायला मिळते, कारण जो पट्टा लावलेला आहे पिवळा, त्या पट्ट्यापर्यंत जर वाहनं जर आली तर तिथनं पुढे ती वाहनं सगळी सोडली जाणार असते सांगण्यात येते, परंतु असं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही केतकी। पण विजय, इथे काही पोलीस, ट्रॅफिक पोलीस वगैरे आहे? कारण टोल नाक्याच्या तिथे जरी तिथून वाहनांच्या रांगा लागणं हे स्वाभाविक आहे। सध्या यंत्रणा तेवढी सक्षम अजून झालेली नाहीये, पण मग नियंत्रण कसं केलं जातंय? केतकी या ठिकाणी वाहतूक पोलीस एक देखील उपलब्ध नाहीये। दुसऱ्या लेनवरनं अँब्युलन्स पण आपण येताना पाहायला मिळते। व्हिज्युअलमध्ये अनेक वाहनं जे आहेत विरुद्ध दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळतात। जर एखादा अपघात घडला आणि जर काय झालं या ठिकाणी तर याला जबाबदार कोण असणार आहे? कारण या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाहीयेत। या ठिकाणी IRBकडे आता कर्मचारी पण एवढे उपलब्ध नाहीयेत, कारण फास्टॅग लावल्यामुळे या ठिकाणी जे कर्मचारी देखील कमी केलेले आहेत। परंतु ह्या वाहनांच्या लांबच लांब रांगा जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी कुठलाही वाहतूक पोलीस या ठिकाणी उपलब्ध असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। विरोध दिशेने अनेक वाहनं जे आहेत ते येतात या ठिकाणी आणि विरोध दिसणं आल्यामुळे दुसऱ्या लेनवरती सगळा जो आहे दुसरा प्रॉब्लेम होतो आपल्याला पाहायला मिळतो। ट्रॅफिक जाम झालेलं दिसतंय। धन्यवाद विजय, ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। जर तुम्ही या मार्गावरून जाणार असाल तर कृपया लक्षात घ्या, कारण चारोटी टोल नाक्यावर या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि इथे कोणीही, आता जसं विजय राऊतने सांगितलं, कोणीही इथे पोलीस नियंत्रणासाठी नाहीये। उलट उलट्या दिशेनं विरुद्ध मार्गिकेवरनं सुद्धा काही वाहनं जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीनच वाढतीये। यानंतर बघूयात पुढची बातमी। मोठमोठे राजकीय समारंभ करणाऱ्या सरकारनं शिवजयंतीवर निर्बंध टाकू नये। शासनानं कितीही निर्बंध टाकले तरी आम्ही मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय आणि अशा आशयाचं पोस्टर शिवसेना भवनासमोरच लावण्यात आले आहेत। याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मुंबईच्या दादर परिसरातल्या शिवसेना भवनाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे अनेक पोस्टर्स लावण्यात आलेले आहे। या पोस्टरपैकी एक महत्त्वाचं पोस्टर म्हणजे आपण पाहतो इथं शिवजयंती होणार तीही शिवसेना भवनासमोरच, असं मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी म्हणतात। 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती असते। 2 वेगवेगळ्या जयंती जरी साजरा केल्या जात असल्या तरीही मराठा समाजाच्या वतीनं मात्र 19 फेब्रुवारी याच तारखेला जयंती साजरी केली जाते। परंतु यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध टाकण्यात आलेले, पण तुम्ही म्हणतायत की ते निर्बंध आम्ही मानणार नाही, आम्ही सेना भवनाच्या समोरच शिवजयंती साजरी करू। काय सांगणे तुमचं? या ठिकाणी आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवरायांच्या नावावरती वर्षानुवर्ष राज्य करणारी या संघटना आहेत, हे पक्ष आहेत आणि छत्रपतींच्या शिवजयंतीवरतीच फक्त का निर्बंध? यांच्या राजकीय सभा पाहिल्या असतील। आज एक GR निघाला आणि त्या GR नंतर काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन होतं। संजय राठोडच्या समर्थनात रॅल्या निघतात, एक गुंड प्रचंड मोठ्या संख्येने हे करतो। त्या किशोरी पेडणेकर या महानगरीच्या महापौर आहेत, त्यांच्या पैठणीचे कार्यक्रम होतात आणि फक्त सर्वसामान्यांसाठी किंवा छत्रपती किंवा शिवभक्तांसाठी निर्बंधच का? मग या राज्याचं, या महाराष्ट्राचं अस्मित किंवा अस्तित्व छत्रपती शिवराय आहेत आणि त्याच्या बाबतीत कुठली तडजोड केली जाणार नाही। शिवजयंती नक्की साजरी होणार आणि ती शिवसेना भवनच्या समोरच साजरी होणार। तुमचा मराठा क्रांती मोर्चा हा मराठा आरक्षणासाठी म्हणून
निर्माण झालेली संघटना आहे. सध्या गेले काही दिवस आपण पाहतोय तारीख पे तारीख दिली जाते, तोही राग व्यक्त करण्याचं एक माध्यम होणार आहे ही शिवजयंती. अजिबात नाही. छत्रपती शिवराय आणि मराठा समाज किंवा आरक्षण हा कुठेही तडजोड नाही. त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारांनी चालणारी ही संघटना आहे मराठा क्रांती मोर्चा. परंतु आरक्षण हा विषय नाही. छत्रपती हा संपूर्ण महाराष्ट्राचे अस्मिता आहे. छत्रपती शिवरायांशिवाय महाराष्ट्र कधीही पूर्ण होऊ शकत नाहीये आणि त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड नाही. हा आमची ठाम भूमिका आहे. नक्की आपण पाहतोय की असं एक मोठं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शिवजयंती ही आम्ही मोठ्या प्रमाणावर आणि भव्य स्वरूपातच साजरी करणार आणि तीही शिवसेना भवनासमोर साजरी करणार. शासनानं कोविडच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध टाकलेले आहेत. सध्या 100 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे. शिवजयंती चे जे काही समारोह आहे त्याच्यामध्ये येण्याकरिता, परंतु आम्ही कुठलेही निर्बंध पाळणार नाही. कारण शासनाचे अनेक कार्यक्रम, विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि त्यांच्यावर कुठलेही निर्बंध येताना आम्ही पाहिले नाही. मग निर्बंध हे शिवजयंतीवरच का, असा प्रश्न हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उपस्थित केला जातोय आणि जाहीर करण्यात आलंय की 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावर याच शिवसेना भवनाच्या समोर भव्य स्वरूपात शिवजयंती साजरी केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर वळणार आहोत आपण न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्त मालिकेकडे. राज्यभरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीये आणि आम्ही राज्यभरात आमच्या प्रतिनिधींकडून आढावा घेतोय की काय नेमकी तिथे परिस्थिती आहे, काय कारणं आहेत आणि कोणत्या भागात ही संख्या वाढते. आपल्या सोबत आहेत वसई विरारचे आमचे प्रतिनिधी विजय देसाई. विजय, तिथली काय परिस्थिती आहे? कारण तिथून उपनगरांमधून म्हणजे वसई विरार नालासोपारा या भागातून मुंबईमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आत्ताच तिथे सुद्धा रुग्णसंख्या वाढलेली दिसते. त्यामुळे कोणत्या भागामध्ये सगळ्यात जास्त रुग्णसंख्या वाढली आहे? केतकी, मी आता वसई विरारच्या महापालिका कार्यालयात आहे. या ठिकाणी कालचे जे पेशंट जे पाहिले, एका दिवसात फक्त 2 पेशंट मिळालेले आहेत आणि तसंच या ठिकाणी 169 पेशंट जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत. रस्त्यावरती बघितलं तर मोठमोठ्या मजुरांचे इथे गठ्ठीच्या दस्ते पाहायला मिळतात. रिक्षामध्ये जे गर्दी आहे, रिक्षामध्ये जे प्रवासी प्रवास करतायत ते मास्क वापरत नाही, मोठ्या प्रमाणात मास्क वापरत नाही. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगा या पूर्ण व्यवस्थेबद्दल? सुदैवाने आपल्याकडे अजून पेशंटची संख्या वाढत नाहीये, पण आता रस्त्यावरून जर जाताना किंवा पाहिलं तर जनतेमध्ये कोरोनाची दहशत संपलेली आहे. विदाऊट मास्क असंच दिसतात सगळे जनता. तर याच्यावर प्रशासनाने जर जनतेला जर कोरोनाची दहशत संपली तर प्रशासनाने कायद्याची धाक दाखवावी लागेल. त्याच्याकरता त्यांना प्रशासनाला जसे त्यांचे मार्शल्स आहेत त्याची संख्या वाढवावी लागेल. त्याच्यानंतर फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे भरारी पथक तो नेमावा लागेल. जसं त्यांनी नियमावली दिलेली हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉल करता, लग्नांचे हॉल करता, त्याच्यामध्ये त्यांनी तिथे ते प्रॉपर चालू आहेत का नाही तसे ते बघायला लागतील आणि मास्क करता मार्शलचं हे करायला लागेल. यासाठी मार्शल फ्लाइंग स्क्वॉड जे भरारी पथक नेमली पाहिजे. माझ्यासोबत डॉक्टर प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत. काय सांगाल मॅडम, आपल्याकडची परिस्थिती नियंत्रणात येते, काय सांगाल? आपल्याकडची परिस्थिती सध्याची जरी नियंत्रणात आहे तरी नागरिकांना हेच आव्हान आहे की नागरिकांनी कोरोना संपला असे गैरसमजुतीमध्ये राहू नये. सगळ्यांनी शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स काटेकोरपणे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन याचा काटेकोरपणे पालन करा. या गोष्टीचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे, नाहीतर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. केतकी, अगदी धन्यवाद विजय या तिथल्या माहितीबद्दल. आतापर्यंत तरी संख्या इतकी वाढत नाहीये वसई विरारमध्ये आणि ती तसंच राहावं यासाठी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर सांगलीला जाऊयात. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात असला तरी काळजी मात्र घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी रुग्णसंख्यामध्ये सांगली जिल्हा राज्यात 2ऱ्या क्रमांकावर होता. ग्रामीण भागात कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेतली जाते. पाहूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी केलेली ही बातचीत. बोलण्यासाठी आपण कौलामुरीमधली काही लोक आहेत. काय सांगाल की काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की
जे काय आहे आता ते आहे तसे निर्बंध पाळावेत, नाहीतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल. काय सांगाल? त्याच्यावर एकच उपाय आहे की मागील जी झळ सर्व व्यापारी असून दे, शेतकरी असून दे, ह्याची जी झळ पोचली, जे हातावर रोजगार किंवा हातावर पोट चालणारे असेल, त्याच्यावर की शासनानं जे शिथिलता जी सोडलेली आहे, जे राजकीय पक्ष असू द्या, समारंभ असू द्या, कुठलेही असू देत, हे ह्याच्यावर नियंत्रण झालं पाहिजे आहे, नियंत्रण ठेवलं पाहिजे आहे. लोकांनी हा लॉकडाऊनच्या काळात जे मागल्या वेळेस झळ पोचलेली आहे त्यातून आता सावरण्यासाठी लोकांनी यामध्ये आता निर्बंध घालून लोकांनी यात सर्व म्हणजे बाबांनो मास्क घालणे, कुठे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि जे काही लग्न समारंभ आहेत, जे काही राजकीय ह्याच्यात जे काही लोक आता विदाऊट मास्क काही जातात त्यांनी बाबांनो आपल्या सुरक्षिततेसाठी किंवा पुन्हा एकदा हा लॉकडाऊन होऊन जनतेवरती बाबांनो परत एकदा म्हणजे व्यापारी लोकांना किंवा शेतकरी लोकांना त्याची झळ पोचू नये यासाठी जनतेनं आणि लोकांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मास्क घालणे, बाबांनो गर्दीच्या ठिकाणी न जाणे, एवढं करून हा लॉकडाऊन पुन्हा पडू नये याची काळजी हे जनतेने घेतली पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये कोरोनाची परिस्थिती जरी थोड्या प्रमाणात वाढत असली तरीसुद्धा ग्रामीण भागातली गावातली लोक त्याची काळजी घेत आहेत. शहरातून येणारे लोक आहेत, मोठमोठ्या शहरात कोरोनाची संख्या पहिल्यापासूनच वाढत आहे. ती रोखण्यासाठी त्यामध्ये गर्दीची जी ठिकाणं आहेत तिथं निर्बंध करावेत, असं अधिक कडक करता येतील असं करावं अशी एक आमची विनंती आहे. ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत आम्ही सुद्धा पाळण्याचा प्रयत्न करतोय. आज सगळे ग्रामीण भागातील लोक मास्क वापरत आहेत, त्यामध्ये इथे कुठं गर्दी केली जात नाही. पण शहरामधली जी लोक आहेत ते तिकडून ग्रामीण भागात जास्त कोरोना पसरतोय असं आपण बघत आलेलो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर इतके दिवस मुंबईकरांना दिलासा मिळत होता, कारण मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र आता मुंबईतही रुग्णसंख्या वाढते आणि मुंबईतल्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या ठिकाणांपैकीच एक हॉटस्पॉट म्हणजे बोरिवली दहिसर पश्चिमेचा भाग, जिथे याआधी 1 आकडे रुग्ण सापडत होते. आता मात्र 50%हूनही अधिक वाढ रुग्णसंख्येत इथे नोंदवली जाते. विशेषतः इमारतींमध्ये ही रुग्णसंख्या वाढते आणि याच भागातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. बोरिवली आणि दहिसर पश्चिम हा भाग मी आर नॉर्थच्या म्हणजे आर उत्तरेच्या या वॉर्डमध्ये आहे. आपण दाखवतो की अशा पद्धतीने इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत. नॉन स्लम म्हणजे इमारती असू दे किंवा बाकी इतर रहिवासी संकुल असू दे, तिथे अशा पद्धतीनं एकूणच संख्या वाढल्यानं आर उत्तर विभागाकडून जाहीर सूचनेचे फलक सगळीकडे लावलेले बघायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांना सतर्क करण्यात येत आहे की या इमारतींमध्ये एखादा बाधित आढळून आला असेल तर मग इथे प्रवेश निषिद्ध आहे. पण प्रत्यक्षात मात्र आपण बघितलं तर अनेकदा या सगळ्या नियमांना दूर सारून किंवा बाजूला सारून लोकांचं वागणं सुरू आहे. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांमध्ये साधारणतः मागच्या 2 आठवड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते. मुंबईमध्ये 6 हॉटस्पॉट आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये दहिसर, चेंबूर, मालाड, त्यानंतर ए वॉर्ड म्हणजे कुलाबा, त्यानंतर मलबार हिल, ग्रँड रोड या सगळ्या वॉर्डचा समावेश आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात जर अग्रेसर असेल तर तो आहे हा वॉर्ड, कारण आर उत्तरमध्ये साधारणतः सुरुवातीला 1 आकडी रुग्ण सापडत होते. जानेवारीच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या मधल्या आठवड्यात 7, 8, 9 असे रुग्ण सापडत होते. अचानकपणे त्याच्यामध्ये जवळपास अर्ध्याधिक रुग्ण वाढले, म्हणजे आता 12, 13, 14 असे रुग्ण वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे ही संख्या तशी दुपटीनं नाही पण बऱ्यापैकी वाढते. जे हॉटस्पॉट आपण म्हणतो तसा एक तयार होतो इथे आणि म्हणूनच इमारतींमध्ये जाऊन तपासणी करणं किंवा मग त्याचबरोबर अशा पद्धतीनं लोकांना एंट्री रेस्ट्रिक्ट करणं या सगळ्या गोष्टींची काळजी इथे घेतली जाते. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, आर नॉर्थ, मुंबई. आणि यानंतर जाऊयात आपण औरंगाबादमध्ये, कारण औरंगाबादमध्ये अत्यंत कडक आदेश आता देण्यात आलेले आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे. याचं कारण म्हणजे मराठवाड्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये. कोचिंग क्लासेस, मॅरेज हॉलवर कडक कारवाई करा असा आदेश केंद्रेकरांनी दिलाय. इतकंच नाही तर मास्क न वापरणाऱ्यांना दंड करा, या दंडाची अर्धी रक्कम पोलीस खात्याकडे वळती करा असे देखील त्यांनी आदेश दिले. फ्लूची थोडी जरी लक्षणं दिसली तरी चाचणी करायचीच.
अशी लिखित नोटीस खासगी डॉक्टरांना देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवा आणि हिंगोलीमध्ये टेस्टिंग वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर टेस्टिंग म्हणजेच कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या तर खपवून घेणार नाही. कामात निष्काळजीपणा करू नका असं सुद्धा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आदेश दिलेले आहेत. लातूर, बीड आणि नांदेड बाबत सगळ्यात जास्त काळजी वाटते असं केंद्रेकर म्हणाले. कारवाईची वेळ आणू नका. सारखं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन तेच सांगायला लावू नका. इतक्या कडक शब्दांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत. संध्याकाळच्या VCच्या अनुषंगानं पुढील सूचना लक्षात घ्या. नंबर 1 की सर्व मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथं बिना मास्कचे आणि अलाउड संख्येपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे, फाईन लावला पाहिजे आणि त्यांना पोलीस केस दाखल करूत म्हणून त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे. आणि सेकंड टाइम सापडले तर गुन्हे दाखल करा आणि या मंगल कार्यालय 15 दिवसासाठी सील करा. दुसरा मुद्दा की जे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत तिथे सुद्धा जाऊन पहिल्यांदा रेड करा, फाईन लावा आणि मास्क लावलेत का नाही मुलांनी वगैरे, सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा आणि त्या सगळ्यांना नोटीस द्या. हे अर्जंट आहे कारण सडनली स्पाइक होईल असं एक भीती आता सध्या दिसत आहे. काही डॉक्टर्सचं म्हणणं आहे की नवीन स्ट्रेन आलेला आहे, ते नाही म्हणतात पण मला काही ठिकाणी आढळले की नवीन स्ट्रेन आहे. हिंगोली, परभणी कलेक्टरला माझी सूचना आहे की तुमच्याकडले मला फीडबॅक येत आहेत की मोठमोठाली लग्न होत आहेत आणि काही कारवाई केली जात नाही. औरंगाबादमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की लग्न होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत. तर मला हे ॲक्शन इमिजिएट पाहिजेत. जसं काल उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 50% दंडाची रक्कम पोलिसांकडे वर्ग करा, 50% तुमच्या लोकल इन्स्टिट्यूशनकडे ठेवा, लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशनकडे. आणि लोकांना वॉर्निंग द्या की जर ही परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावं लागेल आणि लॉकडाऊन अत्यंत कडक स्वरूपाचं लावलं जाईल. तसंच लोकांना स्वतःहून बाहेर यायला सांगा. जर बाहेर आले आणि प्रॉपर ट्रीट करून घेतलं, अर्ली पेशंट असलं तर होम आयसोलेशनचा विचार करू, अन्यथा कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन होईल. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन मध्येच ट्रीटमेंट होईल याचं लक्षात घ्या. टेस्टिंग सुद्धा हिंगोली आणि बीड यांचं अत्यंत कमी आहे. हिंगोली कलेक्टरने याची दक्षता घ्यावी की कामाचं काल कौतुक झालेलं आहे पण टेस्टिंग जर नसेल तर हे चालणार नाही, टेस्टिंग झालं पाहिजे. तसंच ज्या भाजी मंडया आहेत, जे दुकानदार आहेत किंवा जे व्हेकलवाले आहेत, हे अशा लोकांच्या रिपीटेड टेस्टिंग चालू करा आणि पुन्हा पहिल्या जसं आपण करायचो की पेशंट सापडल्यानंतर तो एरिया सील करणे, तर किमान मायक्रो सीलिंग तरी चालू करा, बिल्डिंग तरी सील करा आणि त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांना तपासा आणि हे पेशंट बोंबलत बाहेर फिरणार नाहीत आणि सगळ्यांना इन्फेक्ट करणार नाहीत याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा की पुन्हा सेकंड वेव्ह आता फार मोठ्या प्रमाणात एक्सपेक्टेड आहे. अनेक ठिकाणी पेशंट 200, 400, 500 असे भारतात झालेले आहेत. त्यामुळे कृपा करून निष्काळजीपणाने काम करू नका आणि त्याच त्या सूचना ज्या मागच्या वर्षी दिलेल्या आहे पुन्हा मागे लागा, टेस्टिंग करा, RT-PCR जास्त करा, त्याचं पर्सेंटेज मेंटेन करा हे बोलायला लावू नका. मी वरीड आहे जास्त. लातूर, बीड आणि नांदेड आता वर्स्ट होत चाललेलं आहे. परभणीच्या सिव्हिलचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि इतर टेस्टिंग फिस्टिंग फार बोगस आहे, तर मी बिलकुल हॅपी नाही त्या विषयावर, तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. हिंगोलीचं टेस्टिंग तर एक्स्ट्रीमली पुअर आहे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. सूचना त्याच त्या आहेत, पुन्हा बोलायला लावू नका कृपा करून. आणि सीओनी आता याच्यात पुढे पडलं पाहिजे. म्युन्सिपल कमिशनर्सला पण मी रिस्पॉन्सिबल पकडणार आहे. तर बी अलर्ट आणि मशिनरी आता पुन्हा पहिल्यासारखी टोन डाऊन करा किंवा टोनिंग करा तिचं व्यवस्थित आणि तुमचा रिस्पॉन्स हा टोन अप करा आणि पुन्हा या विषयावर वेगळी VC घेऊन आढावे घ्यायची माझ्यावर वेळ आणू नका. जर आपण टाईट राहिलो अजून 1 महिना 1.5 महिना तर माझा अंदाज आहे की बाय जून जर आपण आपल्या स्वतःला वाचू शकलो तर बरं आहे, नाही तर पुन्हा तुमचे उन्हाळ्याचे सगळे महिने याच तापात जातील, VC होतील, स्टॅटिस्टिक्स होईल, आढावे घेतल्या जातील आणि मग सगळे प्रॉब्लेम येतील. तर ती वेळ आता कृपा करून येऊ देऊ नका आणि कामाला लागा. अत्यंत कडक शब्दात हा इशारा दिलेला आहे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना. आणि अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी देखील संपूर्ण राज्यभरातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे की नियम पाळा, काळजी घ्या, सुरक्षित राहा, म्हणजे लॉकडाऊनची वेळ परत येणार नाही. आम्हीही तुम्हाला तेच सांगतोय. यानंतर इथे एक ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर परत भेटूयात.
बीडमधली बातमी आहे। बीडमध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। माजलगाव तालुक्यातल्या शेलगाव थडी गावामध्ये विद्युत वाहक तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे 4 शेतकऱ्यांचा 8 एकर ऊस जळून खाक झालाय। सकाळी ही घटना घडली। यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। संभाजी तौर, सुनील तौर, रमेश तौर, दत्ता तौर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे। यानंतर आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय, कोरोनाच्या महामारीनं आपल्याला स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय। आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय। या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि या मोहिमेत नेटवर्क 18ही आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही। याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे।